आपके मांगों के लिए आपको बार बार धरने आंदोलन करना पड़ता है और सरकार उस पर कोई उदासीन है, ऐसा क्यों? नहीं, मैं ऐसा नहीं बोलूँगा कि उदासीन है। हर बार ये करने के बाद हमारी जब हम 20 मांगे रखते हैं तो 2 मांगे पूरी होती है, फिर 18 मांगों के लिए लड़ना पड़ता है। बच्चा जब तक कंटिन्यू रोते नहीं रहता, माँ उसकी तरफ ध्यान नहीं देती। इसलिए हम एक समाज का घटक करके हमेशा हम अपनी मांगे सरकार के पास रखते रहेंगे, उनसे पूरी करते लेते रहेंगे। नई मांगे जो फिर से सामने आएंगी उनको भी लेकर सरकार से कंटिन्यूअस हमारे ओबीसी समाज के, चाहे स्टूडेंट हो, यूथ हो या नागरिक हो, उनके उत्थान के लिए काम ये संगठन करता है। निवडणुका होत्या, निवडणुकीनंतर परत सरकार गठीत झाली, परंतु आता मला असं वाटते 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आहे त्या समितीमध्ये, वित्त विभागाच्या आणि नियोजन समितीच्या मध्ये, त्याच्यामध्ये होणाऱ्या अशा पद्धतीचं मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा अतुल सावेंत साहेबांसोबत आमची भेट झाली होती तेव्हा त्यांनी तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन आपलं पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे, नाहीतर मग आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय राहणार नाही। आंदोलनाचा एक भाग म्हणून नागपूरमध्ये या संविधान चौकात सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाचे आमचे मार्गदर्शक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तायवाडे सर, आपल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अभिजित भाऊ वंजारी, विचारपीठावर उपस्थित गुणेश्वरजी आरीगर सर, शरदजी वानखेडे सर, सर्व मान्यवर मंडळी आणि या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व ओबीसी बंधूंनो, भगिनींनो, गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7-8 वर्षापासून आणि त्या पूर्वीपासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तायवाडे सर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत। आणि अनेक गोष्टी ओबीसींचा म्हणजे आम्हाला आठवतं, आम्ही ज्या वयामध्ये कॉलेजमध्ये होतो, शिकत होतो, शाळेमध्ये होतो, ज्या गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या त्या गोष्टी पदरात पाडून घेण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेल्या 5-7 वर्षामध्ये केलेलं आहे। मात्र हे जरी झालं असलं तरी हे काही पूर्णपणे आपल्या मार्ग किंवा आपल्याला यश आलेलं नाही। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजूनही आमच्या ओबीसी समाज त्या गोष्टींपासून वंचित आहे। आणि म्हणून गेल्या काही दिवसाआधी किंवा वर्षभराआधी आमच्या याच ठिकाणी ओबीसींचे मोठं आंदोलन एक आपण उभारलेलं होतं, एक मोठा मोर्चा देखील काढलेला होता आणि तब्बल 10-15 दिवस आपण इथे धरणे धरून बसलेलो होतो। आमचा एक रवींद्र टोंगे नावाचा योद्धा तिकडे चंद्रपूरला उपोषणावर बसला होता आणि मुंबईला एक बैठक आयोजित करण्यात आली। आमच्या सरांच्या नेतृत्वामध्ये सगळं शिष्टमंडळ त्या मुंबईला गेलं आणि तिथं आम्हाला आमच्या काही मागण्या पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलं होतं। मग ते ओबीसींची जनगणना असेल, म्हणजे बिहारच्या धर्तीवरती आम्ही सुद्धा महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करू असं असेल, म्हणजे जातन्याय जनगणनेचा प्रश्न असेल, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न असेल जो आता मार्गी लावण्यात आलेला आहे, स्वाधार योजनेसारखी योजना ओबीसींसाठी कधी नसणारी योजना ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। मात्र दुर्दैवानं त्या योजनेचा पैसा अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि म्हणून अशा विविध योजनांच्या मागण्यांसाठी हा ओबीसी महासंघ आज आमची चिखलदरा इथे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये, त्या शिबिरामध्ये सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनरावजी तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा एकमतानं निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 1 दिवसाचं धरणे आंदोलन, शेवटच्या 6 महिने याचंच त्यांनी फक्त रक्कम जमा केलेली आहे। आणि याच्यात फरक म्हणजे हा की सारथी बार्टी यांच्या संशोधक विद्यार्थ्यांना पूर्णपणे अधिछात्रवृत्ती त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, पण आपल्या या महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती ही फक्त 6 महिन्याचीच जमा झालेली आहे। याकरिता आमचे जे ओबीसी बांधव आहेत, जे ओबीसी संशोधक आहेत, ते कुठेतरी चिंतेत, त्यांना चिंता वाटू लागलेली आहे की आम्हाला फक्त शेवटच्या हप्त्याची अधिछात्रवृत्ती आम्हाला मिळालेली आहे, पण सारथी आणि महाज्योती, सारथी आणि टार्टी किंवा सारथी बार्टी यांना त्यांच्या नोंदणी दिनांकापासून मिळालेली आहे। याच्याकरिता आमचे ओबीसी संशोधक हे कुठेतरी घाबरलेले आहेत आणि याकरिता आमची खरोखर नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती आम्हाला मिळणार की नाही याकरिता ते संभवित आहे। हम जो बार बार हमारे ओबीसी समाज की जो मांगे हैं वो राज्य सरकार और केंद्र सरकार के सामने ऐसी धरने, मोर्चे, निदर्शने, हमारे अधिवेशन, राज्य अधिवेशन, केंद्रीय अधिवेशन के माध्यम से रखते हैं और वो पूरी करने की सरकार के से अनुरोध करते हैं कि आप पे जल्द से जल्द पूरे करो।
कुछ पूरी होती है, कुछ नहीं होती है। जो नहीं होते उनके लेकर फिर से हमको ये हमारा आंदोलन करना पड़ता है और सरकार का ध्यान हमारी समस्याओं की ओर आकर्षित करना पड़ता है। अभी जो आज की प्रमुख मांगे है कि सरकार ने, राज्य हो या केंद्र सरकार ने, ओबीसी की जनगणना करना चाहिए, केंद्र में ओबीसी मंत्रालय होना चाहिए। हमारे महाराष्ट्र राज्य में जो पीएचडी के संशोधक है उनको रजिस्ट्रेशन के डेट से, नोंदणी दिनांक से फेलोशिप देने का जो सरकार ने शासन निर्णय निकाला था उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा है। वो इम्प्लीमेंटेशन तुरंत करके पूरे नोंदणी दिनांक से अब तक का जितना भी बकाया रकम है वो बकाया रकम जल्द से जल्द कि राज्य सरकार ने उन्हें अदा करना चाहिए। जो और बच्चे हमारे हॉस्टल में रहते उनका भत्ता जल्द से जल्द रिलीज़ करना चाहिए। जो बच्चों को हॉस्टल में एडमिशन नहीं मिला उनको जो सावित्रीबाई फुले योजना का लाभ देते हैं वो भी पैसा अभी रिलीज़ नहीं हुआ, वो भी पैसा तुरंत रिलीज़ होना चाहिए। ऐसी ये सब मांगों को लेकर ये धरना कार्यक्रम आज महाराष्ट्र के हर ज़िले में हो रहा है और हर ज़िले से सरकार की तरफ निवेदन जाके ये मांगे जल्द से जल्द पूरे करने का अनुरोध हम करेंगे और नहीं किया तो नेक्स्ट प्रोग्राम फिर 1 महीने के बाद हम डिक्लेयर करेंगे। आपके मांगों के लिए आपको बार बार धरने आंदोलन करना पड़ता है और सरकार उस पर कोई उदासीन है, ऐसा क्यों? नहीं, मैं ऐसा नहीं बोलूँगा कि उदासीन है। हर बार ये करने के बाद हमारी, जब हम 20 मांगे रखते तो 2 मांगे पूरी होती है, फिर 18 मांगों के लिए लड़ना पड़ता है। बच्चा जब तक कंटिन्यू रोते नहीं रहता, माँ उसकी तरफ ध्यान नहीं देती। इसलिए हम एक समाज का घटक करके हमेशा हम अपनी मांगे सरकार के पास रखते रहेंगे, उनसे पूरी करते लेते रहेंगे। नई मांगे जो फिर से सामने आएंगी उनको भी लेकर सरकार से कंटिन्यूअस हमारे ओबीसी समाज के, चाहे स्टूडेंट हो, यूथ हो या नागरिक हो, उनके उत्थान के लिए काम ये संगठन करता है और करता रहेगा। ओबीसी समाज के विमुक्त जाति, भटका जमाती पे आपका क्या काम रहेगा? हमारा काम ये है कि जो जो समस्याएं हमेशा खड़ी होती है सामने में, चाहे वो स्टूडेंट की समस्या हो, यूथ की समस्या हो, नागरिक की समस्या हो, वो समस्या रख के सरकार से सॉल्व करने का और ओबीसी समाज को न्याय देने का। जरांगे पाटिल अभी पूरे जोर शोर से अभी लगाया कि ओबीसी से हमको रिजर्वेशन चाहिए, उसके बारे में क्या कहेंगे? वो उसकी मांग है, हमारी मांग है कि किसी भी हालत में ओबीसी के आरक्षण को धक्का नहीं लगना चाहिए। वो हम नहीं लगने देंगे, इसकी भी शपथ हमने ली है। किसी भी हालत में ओबीसी के आरक्षण को धक्का नहीं लगेगा। आने वाले दिनों में जिस तरीके से देखा जा सकता है कि आप सत्ता में, जब भाजपा सरकार थी, अब केंद्र में भी उनकी सत्ता है, तो क्या लगता है आने वाले दिनों में आपको ये न्याय मिलेगा? न्याय देना पड़ेगा। 60% ओबीसी है, उनको अगर उनकी पार्टी जिंदा रखना है तो हमको न्याय देना पड़ेगा। जिस तरीके से आपका आंदोलन तीव्र देखा जा सकता है और आने वाले दिनों में अगर ये नहीं मिला तो इस पर आपका क्या? उनको राजनीतिक नुकसान सहन करना पड़ेगा। 60% ओबीसी की तरफ अगर हो जाए, राजनीतिक नुकसान का सहन करने का, ओबीसी उनके साथ नहीं रहेगा। अगर ओबीसी समाज ही उनके साथ नहीं रहेगा तो किसके भरोसे चुन के आएगी? जिस तरीके से जरांगे पाटिल भी इस तरह की लड़ाई लड़ रहे हैं तो कहीं ना कहीं एक ध्रुवीकरण देखा जाता है। भैया देखिए, हमारी जनसंख्या 60% से ज़्यादा, मेजॉरिटी हमारी है। अब सरकार ने किसके सामने झुकना, वो सरकार को विचार करना है। अभी भी तो आपको लड़ाई लड़नी पड़ रही है ना? तो लड़ाई देखिए, क्योंकि 75 साल से हमारा समाज सोया था। अभी तो सोए, नींद में से थोड़े थोड़े जागे हो रहे हैं हम और हमारे हक मांग रहे हैं। अगर यही मांगे हम 75 साल के पहले से मांगना शुरू होती तो शायद आज हमारे लोगों पे ये नौबत नहीं आती है मांगे रखने। कितने % ओबीसी अभी जागरूक हुए इस बारे में कि अभी अपने अधिकारों के लिए लड़ना पड़ रहा है, जो ऐसा आपको लगता है? क्योंकि बड़े मुश्किल से 5%। विशेष करून या ठिकाणी सारथी, बार्टी आणि टार्टी या संस्थेअंतर्गत जे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून जे त्या ठिकाणी छात्रवृत्ती मिळते तशा पद्धतीची मागणी आपण सुद्धा सर्वांनी केली होती। मागल्या काळामध्ये जेव्हा आपले अतुल सावे साहेब ओबीसी विभागाचे मंत्री, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता की आम्ही समान तत्वावर समान धोरण अवलंबण्याचं काम करू। आम्ही सर्व जे काही संघटना आणि संस्था आहेत, मग ती पार्टी असेल, सारथी असेल, टार्टी असेल किंवा त्या ठिकाणी महाज्योती असेल, या सर्वांना समान धोरणाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचं धोरण लागू करू असं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही झालं नाही। कारण म्हणजे मागल्या काळामध्ये पैसे वितरित केले, जे निघाला बरोबर, पैसे वितरित झाले नाही। आता निवडणुका होत्या, निवडणुकीनंतर परत सरकार गठीत झाली, परंतु आता मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आहे त्या समितीमध्ये, वित्त विभागाच्या आणि नियोजन समितीच्या मध्ये, त्याच्यामध्ये होणाऱ्या अशा पद्धतीचं मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा अतुल सावे साहेबांसोबत आमची भेट झाली होती तेव्हा त्यांनी
तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आपलं पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर मग आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय राहणार नाही. याच्याशिवाय सुद्धा या राज्यामधल्या ओबीसीच्या संदर्भामध्ये आणखीन एक बातमी सातत्याने वर्तमानपत्रामध्ये जे आपल्या मागणी पत्रामध्ये सुद्धा आहे की या देशातल्या UPSCच्या एक्झामच्या माध्यमातून ओबीसीचे अनेक विद्यार्थी जे UPSCची एक्झामिनेशन पास झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये आता काम करण्याची संधी आहे. परंतु केवळ त्या क्रिमिनलच्या त्या अटी ज्याच्या अटीमुळे त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतल्या जात नाही. ही सुद्धा बाब अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांना सुद्धा त्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची लक्षवेधीची सूचना सुद्धा मी तयार केलेली आहे. त्याच्यापूर्वी समजा यदा कदाचित समजा आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक सन्मान्य मंत्र्यांसोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत झाली आणि त्याच्यावर समजा त्यांनी आश्वासन दिलं तर ठीक, अन्यथा या मार्चच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सुद्धा तो सुद्धा मुद्दा निश्चितपणाने आपल्याला मांडायचा आहे. सातत्याने या ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने काम करतो तायवाडे सरांच्या नेतृत्वामध्ये आणि अनेक आपल्याला लांबचा पल्ला अजून सुद्धा गाठायचा आहे आणि अनेक मागण्या आपल्या राज्यामध्ये पेंडिंग आहेत. शासकीय वसतिगृह किंवा विद्यार्थ्यांची जे वसतिगृह आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सारथीने जी मजल गाठलेली आहे त्यांचे जवळजवळ अनेक जिल्ह्यांमध्ये स्वतःच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांकरता त्यांची वसतिगृह आहे. परंतु दुर्दैवाने सातत्याने 2 वर्ष मागणी करून त्यांनी मागल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांनी सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे 2 प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींकरता आणि एक मुलांकरता अशा पद्धतीच्या वसतिगृहाची जी मागणी होती ती त्यांनी त्या किरायाच्या इमारतीमध्ये पूर्ण केली. परंतु किरायाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी करण्यापेक्षा आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा सूचना आलेल्या आहेत की त्यांनी आपल्या भागामध्ये त्या जमिनीचा किंवा जी काही जागा आहे त्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवावा. परंतु बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये झाले नाही. DPCच्या बैठकी जेव्हा 6 जिल्ह्यामध्ये होतो मी आणि अडबले सर आम्ही दोघांनी सुद्धा भंडाऱ्यामध्ये असेल किंवा गोंदिया असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना सांगितलं की आपण जागा निश्चित करायला आपण मागे पडत आहे. ती जर जागा निश्चित केली आणि तसा पद्धतीचा प्रस्ताव जर शासनापुढे गेला तर निश्चितपणे आपल्या हक्काची इमारत ही त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारल्या जाईल. इतर ज्या पार्टी संस्था असेल किंवा खासकर सारथी असेल या दोन्ही संस्थेच्या तुलनेमध्ये महाज्योतीला अजूनपर्यंत तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून मिळालं नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संघर्ष करणं गरजेचं आहे. मी आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांच्या सोबत आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या अर्थसंकल्प अधिवेशनात सुद्धा आपण काही ना काही आपल्या पदरामध्ये निश्चितपणे पाडून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या धरणे कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांना माझा जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय